पुण्याची गणना कोण करी आणि सज्जन हो. एकच वाक्य सांगतो. आपला जो काही परमार्थातला प्रवास सुरू आहे ना, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचा, बरं का, परमार्थामध्ये येण्याची पहिली कृती किंवा परमार्थात येण्याची पहिली अपेक्षा जर जीवाची कुठली असेल ना, तर ती फक्त पुण्यप्राप्तीचीच असते. बरं, पुण्यप्राप्तीचीच असते. इथं तुम्ही बसलात, एवढे वर्ष झालं सप्ताह ऐकताय आई, आणि कीर्तन झालं, 2 पत्रकार आले, त्या पत्रकारांनी तुम्हाला विचारलं कीर्तनात कसं काय गेलता. कुणीच सांगणार नाही देव भेटावा, मोक्ष भेटावं, मुक्ती भेटावी, कल्याण व्हावं, मानवी जीवनाचं सार्थकीकरण व्हावं, इथपर्यंत जड उत्तरच देत नाही कोणी. सर्वसामान्य माणूस लगेच उत्तर देतो काय, अरे बाबा तेवढंच पुण्य म्हणून. मंदिरामध्ये एखादा अन्नदान करतो, अन्नदान का केलं, आता सप्त्यात पंक्ती असतील ना, हा, एवढेच लोक होते जेवाय, काय झालं, एवढेच होते का महाराज, पहिल्याच पंक्तीला एवढे होते. आणि जे पहिल्या पंक्तीला होते ते आता मंडपात नाहीत का, ते डायरेक्ट देवाच्या गाभाऱ्यात गेले. त्यांनी खर्जा लावलाय, स्वर लावलाय त्यांनी मस्त. फार मजेशीर गोष्टी असतात. अन्नदान एखादा माणूस देतो, त्या माणसाला विचारा बरं का पंगत देतोस, अरे बाबा तेवढेच वारकरी जेवतील आणि काय भेटल, पुण्य भेटल. गावामध्ये समजा आस्तिक माणसं हे करतीलच, गावात एखादा नास्तिक माणूस असू द्या, देवाला धर्माला संतांना न मानणारा, पण तो माणूस बदनापूरच्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना रक्तदान देतो, रक्ताची सेवा करतो. एखाद्या रुग्णाला जर डब्बा नसेल तर घरून डब्बा नेऊन देतो. आणि त्या माणसाला जर तुम्ही चौकात गाठून विचारलं ना, रोजच डब्बा घेऊन चाललास, कस काय घेऊन चाललास, तर तो नास्तिक माणूस सुद्धा सांगतो आपल्या पदरात दुसरं पुण्य नाही, या रुग्णांच्या सेवेचंच पुण्य पदरात आहे, दुसरं काही नाही. मला साधं बोलायचंय, लई सोपं बोलायचंय. आपल्या सगळ्यांचा अट्टहास कुठल्या गोष्टीसाठी आहे, तर पुण्य प्राप्त व्हावा याच्यासाठी आहे. मग ते पुण्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर ज्ञानोबारायांनी मार्ग सांगितला, मुखानं हरी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक मार्ग सांगितला माझ्या ज्ञानोबारायांनी, तुम्ही भगवंताचं भजन करा, तुम्हाला पुण्य भेटल. आणि दुसरा मार्ग सांगितला तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. एक मार्ग सांगितला संतांनी, देवाचं भजन करा, तुम्हाला पुण्य भेटेल. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी एक दुसरा मार्ग सांगितला पुण्य प्राप्त करायचा, पुण्यवंत होण्याचा. घेता
सज्जनांची नावे. सज्जन, सज्जन म्हणजे काय तर सज्जन म्हणजे संत. बस सरळ अर्थ आहे. सज्जन म्हणजे संत. आता संत कोणाला म्हणावं याच्या वेगवेगळ्या परिभाषा आहेत. सज्जन शब्दाची व्याख्या जर सांगायची झाली तर सज्जनपणाचा विश्वास आम्हाला लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकवला. सज्जनपणाची व्याख्याच मांडली आमच्यासमोर. वैष्णवजन तो तेने कहीं पीड़ पराई जाने रे. वैष्णव सज्जन. सज्जन म्हणजे काय? सज्जन म्हणजे काय? पांढरे कपडे घालतो तो सज्जन. पांढरे कपडे घालतो तो सज्जन. आणि पांढरे कपडे घालणारा सज्जन असता तर महाराष्ट्रात घोटाळे झाले नसते ना. कारण महाराष्ट्रात जे काही घोटाळे झाले ते पांढऱ्या कपड्याच्या आडच झाले. मला काय ते सांगायला इथं गरज नाही, वेळ पण नाही. सज्जन 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 म्हणजे काय? कपाळाला गंध लावतो, गळ्यात भरपूर माळी आहेत म्हणजे तो सज्जनच असेल असं आहे का? अंगा लावूनिया डोळे झाकून करती पाप ऐसे कैसे. असं नसतं. हम स्वयं भगवान की झेरॉक्स है. पिछले कई सालों से झेरॉक्स भी अंदर है, ओरिजिनल भी अंदर है. बाहेरच नाही आ रही. आता काय ते नाव बी घ्यायची गरज. मधी मधी आणखीन एक आलता राम रहीम, सच्चा डेरा सौदा. रामाचा बी अपमान, रहीमचाही अपमान. हे नाही. सज्जन 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 म्हणजे काय तर सज्जन म्हणजे संत. जे मी सुरुवातीला प्रास्ताविकेमध्ये बोललो. स्वतःच्या आचरणातून समाजाला शीतलता प्रदान करणं. संतांचं भजन करा, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आज कीर्तनाचा सप्त्याचा दुसरा दिवस आहे महाराज. आणि दुसऱ्या दिवशी बहुतांश वेळेला किंवा नियमानुसार संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता असावा म्हणून मुद्दा म्हणून हा अभंग घेतला. त्यातल्या त्यात प्रत्येकाच्या पाठांतरातला हा अभंग आहे. आणखीन पुढे जाऊन सांगू का? नित्यनेमाचा असल्यामुळं प्रत्येक वारकऱ्याला हा अभंग पाठच असतो. याच्या पुढे जाऊन आणखीन एक वाक्य बोलू का? जो वारकरी पिंडाचा आहे त्याला हा अभंग पाठच असतो आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. विठ्ठल अभंग आहे. या अभंगातून तुकोबरायांनी संतांचं मोठेपण सांगितलं आणि पुण्याच्या प्राप्तीचा मार्ग सांगितलाय. आपला सगळ्यांचा प्रवास पुण्यासाठी सुरू आहे, बस बाकी काहीच नाही. साध्या साध्या गोष्टीमध्ये लोक मस्का म्हणून पुण्याचा वापर करतात. मस्का लावायचा म्हणतात का नाही, मस्का लावायचा. ते आता यावर्षी वारीला जायचं होतं आणि वारीला मला जायचं होतं आळंदीला. सोहळ्याला जायचं होतं. आमच्या एक 7-8 घरं सोडून पलीकडे एक माणूस आहे, त्याची पोरगी कर्जत ह्याला दिलेली कात्रजमध्ये पुण्यात. आणि त्याच्या लक्षात आलं महाराज वारीला जातंय. काही का असं ना महाराज वारीला जातंय. त्यानं आपलं रोज माझ्या गाडीच्या पार्किंगमध्ये लक्ष ठेवायचं, गाडी आहे का गाडी आहे का. एके दिवशी महाराजाची गाडी दिसली त्याला, ते सकाळी सकाळी दारात आलं. आहेत का महाराज? आई म्हणली हो आत्ताच आलाय, आत्ताच झोपलाय. ओटवा महाराज आला. समाज दारापर्यंत आला आणि काय झालंय त्यांना निजाय. लोक काय बोलतील माहित नाही. आईला वाटलं हे एवढ्या सकाळी सकाळी आले म्हणजे ह्याचं काही तर काम असेल. आई मला आली उठवायला. आई म्हणली हे बाळा उठ, ते पलीकडले ते हे आलेत आणि बोलायचं म्हणाले काहीतरी महत्वाचं काम आहे. मला वाटलं तारीख आहे का काय की. गपकून उठलो महाराज मी. आणि आता तुम्हाला माहित नाही पण तुम्हाला म्हणून सांगतो, आम्ही महाराज लोक तारखेसाठी झोपीतून नाही मेलेले उठतात. उठलो लगेच खाली आलो, राम राम घातलं, ते बसलं. महाराज वारीला म्हणलं जायचंय ना. बरं 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 कधी आहे समाधी सोहळा? म्हणलं 28ला आहे. बरं 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 कधी जायचंय मग? मी म्हणलं एक 20-22 तारखेला इथून जावं लागेल. बरं 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 मग गावावर येऊन जायचंय का तिकडल्या तिकडं? म्हणलं म्हणजे नाही तिकडे एखादं कीर्तन झोडायचं आणि तिकडंच जायचं असं तर नाही ना. म्हणलं नाही नाही गावात यायचंय, पंक्तीचं थोडं सामान ते घेऊन जायचंय. बरं 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 एकट्याच जाणार हो का? उताडा आहे कोणी सोबत? उताडा म्हणजे अच्छा तुमचा पाकवाजा गायक अरे उताडा आहे वही. सरळ लोक काही बोलत आहेत महाराज, काही बोलत आहेत. काय पाकवाज बदडीला हे बदडायले होय. आता हे एवढं उंच गायलेत ना, ते कृष्ण महाराज लईच उंच इवळत आहे. अरे जरा बहानावर राहा. त्याच्यापेक्षा जास्त इवळत आहेत ते, फक्त तू मेला पाहिजे. नाही का कळलं? उद्या कळलं काहीला. अहो इवळ नाही का हे आळवू नये. भगवानताला
गाणं आहे, पण ते आता लोकांची परिभाषा आहे. ते म्हणले मग गावातून जायचंय, मग सोबत कोणी नाही. म्हणलं मी हे ड्रायव्हर आहे आणि एक मित्र असेल फक्त, आम्ही तिघच आहेत. बरं 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 बरं, गाडी मोठी आहे हो, 7 सीटर घेतली वाटतं हो, मग हाय का एखादी जागा? म्हणलं हो आहे, चला वारीला का? नाही, ते कात्रज मध्ये पोरगी दिल्या ना, तू लईच व्हिडिओ कॉल करायला सरळ म्हणलं ते मला. म्हणलं मग तुमच्यासोबत इथून निघालं म्हणजे बिंदास जातंय माणूस, मला जाता जाता आपला अलीकडे कुठं तर सोडा आणि मला PMT ला बसवून द्या. मी म्हणलं हो आता चला. गेटच्या बाहेर गेलो ते आणि तिथून वापस आलं. तशी इष्टी फुकटच आहे. मी काय तुला तिकीट मागायलो का काय? सरळ म्हणलं ते, महाराज तशी इष्टी फुकटच आहे मला, पण तुमच्या सोबत गेलं तर तेवढंच आपलं पुण्य भेटल. हे सांगायचं मला. काय भेटल? पुण्य भेटल. म्हणजे तुमच्या सोबतचा प्रवास म्हणजे पुण्याचा प्रवास असते. त्याला करायचा होता पुण्याचा, पण ते आमच्या सोबत प्रवासालाही काय म्हणलं? पुण्याचा प्रवास. आणि ही वस्तुस्थिती आहे. एखादं काम करून घ्यायचं असलं ना की तिथं काय आमिष दिलं जातं? पुण्य या गोष्टीचं आमिष दिलं जातं. आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला. माझ्या एका जवळच्या मित्राला गाडी घ्यायची होती महाराज, आपल्या क्षेत्रातला मित्र आहे, आणि त्याला 4 व्हीलर गाडी घ्यायची होती आणि एका डॉक्टरची गाडी विक्री होती. आणि असं म्हणतात सेकंड हँड गाडी डॉक्टरची नाही तर वकिलाची घ्यावी. आता त्याचं काय कारण आहे मला माहीत नाही, पण ती डॉक्टरची असेल तर गाडी परवडती म्हणतात. महाराज लोकांची सेकंड हँड गाडी कुणी घेतच नाही महाराज. आता काल परवात नाही, आता एका वर्षात माझी 1,35,000 रनिंग आहे. शोरूमला म्हणलं लई कमी येते किंमत, म्हणलं राहू दे पार्किंगलाच, काय ऐकायची. असं ती कोणी घेत नाही, पण डॉक्टरची वकिलाची लवकर घेतात. त्या डॉक्टरची गाडी विक्री होती. हे आमच्या पकवाजाला कळालं, म्हणजे आता पकवाजाच होता ते आमचा, आणि त्याला कळालं. मग ते पकवाजा भेटायला गेला. मग ते म्हणले गाडी आम्हाला 4 लाखाला सोडायची, पकवाजा मला 3 ला द्या. ते मला नाही आता 4 शिवाय सोडायची नाही. डॉक्टर काय ऐक ना. पकवाजाला कुठून तर कळलं डॉक्टरची माझी मैत्री आहे. पकवाजानं मला फोन केला, बाबा काही करा पण गाडी 3 लाखातच भेटली पाहिजे. मी म्हणलं कोणाची? डॉक्टरची. मी डॉक्टरला फोन लावला, म्हणलं डॉक्टर साहेब गाडी विकायची वाटतं. हो म्हणले महाराज आता मोठी घ्यायची, 5 सीटर काय आपल्याला परवडणार, विकायची. बरं 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 हो, तुमचे मित्र आलते ते मागू लागले, पण ते 3 लाख म्हणालेत आणि मला काय 4 लाखाशिवाय सोडायची नाही. मी फोन कट केला आणि पकवाजाला फोन लावला. ते म्हणला बाबा काय करायचंय ती करा, वाटलं तर तुम्ही 4 तारखा द्या, उठलं तुम्ही 4 तारखा द्या, पण गाडी मला 3 लाखातच भेटली पाहिजे. काय करायचंय ती करा. मग मी लावला डॉक्टरला फोन. म्हणलं डॉक्टर साहेब काय चाललंय, गप्पा बिप्पा हाणल्या. म्हणलं गावच्या सप्त्यात. ते म्हणले येणंच झालं नाही महाराज, पेशंट एवढे होते, ओटीला एवढी 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 परेशानी होती ना, नुसतं ओटीमध्येच होतो मी, त्याच्यामुळं काही मला वेळच भेटला नाही. म्हणलं सप्त्यात आले नव्हते का? नाही ना, गावात एवढा मोठा सप्ताह झाला डॉक्टर साहेब, तुम्ही सप्त्यात आले नाहीत. ते म्हणलं हो नाही चालू महाराज, काय करा. बरं 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 गाडी विकायलात का? हो ना महाराज, तुम्हाला मगाशीच म्हणलं ना. हे पहा डॉक्टर साहेब, तुम्ही काय कीर्तनाकडे येत नाहीत, तुम्ही काय सप्त्याला जात नाहीत, तुम्ही एक काम करा, ती गाडी पकवाजाला इका. कोणाला इका? पकवाजाला ती गाडी इका. डॉक्टर म्हणला का? तुम्ही तर काय जात नाही, त्या निमित्तानं तुमची गाडी तरी तुमची गाडी तरी कुठं जाईल? सप्त्याला जाईल. महाराज ते सप्त्याला गाडीच घेऊन जाईल, म्हणजे गाडी सप्त्यालाच घेऊन जाईल ना. तुम्ही काय जात नाहीत, पण त्या निमित्तानं तुमची गाडी तरी जाईल, आणि तेवढंच तुम्हाला काय भेटल. आणि मी हे कधी सांगायलोय, गाडी इकल्यास मालकी हक्क संपल्यास. गाडी इकली म्हणजे मालकी हक्क संपला ना. पण तरी सुद्धा जेव्हा एखादा स्वार्थ साधायचा असेल तर सर्वसामान्य माणूस समोरच्या माणसाला पुण्य या गोष्टीचं आमिष दाखवतो. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय, पुण्य 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 कशा मार्गे भेटल हाच लोकांचा सगळा प्रयत्न आहे. मग ते जर पुण्य तुम्हाला कमवायचं असेल तर तुम्ही सज्जन म्हणजे संतांचं भजन करा, तुम्हाला पुण्य भेटेल. ऐका ना, साधकानं तुकोबरायांना प्रश्न विचारावा, महाराज देवाच्या भजनानं पुण्य भेटतं हे आम्ही ऐकलंय, पण संतांच्या भजनानंही पुण्य भेटतं असं कसं चालेल? एकतर देवाच्या भजनानं पुण्य भेटावं, नाहीतर संतांच्या भजनानं पुण्य भेटावं. तुकोबरायांनी उत्तर दिलं, भल्या माणसा, तुझ्यासाठी देव आणि संत वेगळे असतील, पण आम्हा वारकऱ्यांसाठी देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वारकऱ्यांसाठी वेगळे नाहीत. आम्हा वारकऱ्यांसाठी बघा, आम्ही ज्ञानोबारायांनाच देव मानतो. आमच्यासाठी देव म्हणजे माझे ज्ञानोबा आहे, आमच्यासाठी देव म्हणजे माझे तुकोबा आहे. त्याचं कारण असं आहे, आम्हाला जो देव कळालाय ना तो फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबांमुळे कळालाय, म्हणून आम्ही देवाच्या पुढं संतांना मानतो. आणि विचार करा कधीतरी, देव मोठे की संत मोठे? हा
तुमची तुम्ही बघा म्हणा. कोण मोठे? संत मोठे. ही वस्तुस्थिती आहे महाराज. देव किती मोठा असू द्या, पण देवाचं जे मोठेपण आहे ना ते संतांमुळे. वा आमुची या भावे तुझं देव पण. फार गोड चिंतन आहे बाबा. एकदा देवालाच गर्व झाला. कोणाला? मोठ्यानं बोला आता. कोणाला? 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 देवाला. हा, कोणाला गर्व झाला? काय झाला? कोणाला? कोणाला? मग मला सांगायचं, देवाला गर्व होत असेल तर देव देव करणाऱ्याला? देवाला होत आहे. मला देव देव करणारा तर हवेतच आहे महाराज. आपण हा तर गाव आहे. गप गबस उग. तुझ्यामुळं महाराज तारखा घेण्यात गावातल्या. गबस तू. काय बाप्पा, देवाला गर्व झाला. देव म्हणला म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चालेन. देवाचा अहंकार पाहून संत देवाजवळ जातात आणि देवानं संतांनी देवाला म्हणावं, ए देवा तुझा मोठेपणा तुझ्याजवळ, पण तुला जे लोक देव म्हणून ओळखतात ना, आमुची या भावे तुझं देवपण हे का विसरून राहील असे. तुला जी देव म्हणून किंमत आहे ना ती आमच्यामुळे. आपण देवाला कोणामुळे ओळखतो? संतामुळे ना. बघा हरिपाठ सुरू व्हावा ना अभंग सुरू व्हावा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि हा अभंग तुमच्या कानावर पडला की तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते दत्तात्रयाची मूर्ती. हायच जागे हायच. कोणाची उभी राहते? पांडुरंगाची उभी राहते ना. का? आम्हाला संतांनी सांगितलंय जो विटेवर उभा आहे ना तो विठ्ठल आहे. म्हणून 33 कोटी देवापैकी कुणी जरी विटेवर उभं राहिलं ना बाबा, तर आम्ही पाया पडताना विठ्ठल म्हणून पाया पडतो. हे संतांचं मोठेपण आहे. याच्या पुढे जाऊन बोलू का? पंक्तीमध्ये एखादं पोरग जर जेवायला वाढत नसेल, ते जर असं कमरेवर हात ठेवून उभं राहिलं ना, तर त्याला एखादं म्हातार म्हणते काय विठ्ठलावानी उभा आहेस, घे की बकीटन वाढ की. कीर्तनामध्ये एखादे महाराज जर कमरेवर हात ठेवून उड्या मारायले ना, तर खाली बसलेले लोक म्हणतात महाराज विठ्ठलावानीच उड्या हाणू लागलं. आता विठ्ठलाला कधी उड्या हाणताना बघितले का तुम्ही? विठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या हाणतो ते तुम्ही बघता. वाक्य नीट आहे का महाराज? विठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या हाणतो. आणि याचा सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला आहे, कारण उड्या ह्या देवाच्याच जीवावर हाणल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. नको त्याच्या जीवावर उड्या नाही हाणायच्या. आणि नको त्याच्या जीवावर उड्या हाणल्या ना, कधी उड्या उलट्या होतील काही सांगता येत. कारण ज्याच्या जीवावर तुम्ही उड्या हाणता ते उद्या कुठं उडी हाणील ह्याची काय गॅरंटी नाही का? कळलं? म्हणून उड्या हाणायच्या तर देवाच्याच जीवावर उड्या हाण. संतांनी देवाची ओळख करून दिली हो आपल्याला. हे संतांचं मोठेपण आहे. देव मोठे की संत मोठे जर सिद्ध करत बसलो ना, तर अनेक उदाहरणांहून सिद्ध होईल की संतच मोठे. संतांनी सांगितलंय आम्ही जर देवपूजा करायलो नाही, इकडे बघा, तर देव सारावे आणि संत पूजावे. देवपूजा करत असताल ना, देवपूजा करता का? घरात देवघर आहे का? देवघरात देव आहेत का? आणि सगळे ओळखीचे आहेत का? ते बी लय महत्वाचं आहे महाराज. देवघरात देव एवढे आहेत पण ओळखूची नात कोणते आहेत. हो, मी एका जणाच्या घरी गेलो पाया पडायला, त्याच्या देवघरात एक देवच मला ओळखू ना. मी म्हणलं साहेब हा देव कोणता आहे? ते म्हणलं आपल्याकडं नाही हे डिपार्टमेंट, बायकोच बघती का आहे काय नाही ते. म्हणलं बोलवा बायकोला. त्या मावशाला म्हणलं मावशी ह्या देव कोणत्या? माहीत नाही म्हणले, सासू पूजायचे म्हणून मी आपलं पूजायली. आणि त्या देवाला हळदी कुकू लावू 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 ते तसं मुंडकच उडून गेलं, पण देव कोणता आहे कळलं ना. हे लय डेंजर आहे ह्या बाबतीत. तुम्ही ह्या बाबतीत लय डेंजर आहे. महिलांना सांग नाही. आता मला एवढं कळतं बा, आपल्या देवधर्माचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे का दुसऱ्यांनी राखलं पाहिजे? कुणी राखलं पाहिजे? आता हे गावचं मंदिर आहे, बरोबर आहे ना? ह्या मंदिराची स्वच्छता ठेवायची जिम्मेदारी आपल्यावर आहे का बदनापूरच्या लोकांवर आहे? कोणावर आहे? आपल्यावर आहे. मग तरी मंदिरात घाण झाली. कशाला गुरुवाला ठुलय? अरे तू उचल र, दिसलं ना तुला, उचल ना तू. पण आमची मानसिकता बदलली, लई मानसिकता बदलली. अशी नवीन मंदिरं दिसले ना दादा, मला ती गोष्ट लई असं ऑब्झर्व करून सांगतो मी. असं नवीन मंदिर झालं का नाही, त्या मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर असा गणपती लावतात बघा. तुमचं आणखीन झालं नाही का काम? चालू आहे का? हां, आता एक काम बिम झालं, असं चौकटीला काय करते तर गणपतीचा फोटो लावतात ना. गणपतीचा फोटो असं लावला का नाही, आणि तो गणपतीचा फोटो इतका भारी असतो ना लावला तवा, आणि 2 वर्षानं जाऊन बघायचा तो गणपती आहे का मसूबा आहे तेच कळत नाही. हा आजी बरोबर बोली, कुकानं कुकानच होत आहे. हो, आता तुम्ही
आपल्या इथं इकडं गौरी असतात का? इकडं गौरी गौरी गणपती असतात का? असतात का नाही? मग ते पहिल्या दिवशी देवी येतात, लक्ष्मी येतात, दुसऱ्या दिवशी त्या जेवतात आणि तिसऱ्या दिवशी जातात, बरोबर आहे का नाही? मग तिसऱ्या दिवशी ती गाठीचा दिवस म्हणतात आमच्याकडे, इकडे काय म्हणतात गाठ बांधणं, तेच आहे का? आणि मग त्या दिवशी ते लक्ष्मी बघतात ना एकमेकाच्या घरी जाऊन. तुमच्या गावात हे जातात का बघायला? मग सांगा तुम्ही, माना तरी हलवा ना. हां, महिलाच जातात ना एकमेकीच्या घरी जाऊन, बघतात का नाही? बोला पटकन, बघतात का नाही? हां, आणि आता खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलताल तर मी जाता जाता मरल बघा. एक तर मी मरल, इकडे बघा, लक्ष्मी बघायला जातो का एकमेकीच्या घरी, आणि इमानदाराने सांगायचं लक्ष्मी बघताव का डेकोरेशन बघताव? इमानदाराने सांगायचं. खोटं बोलायचं, लक्ष्मी बघाय घरात आली, माय झुंबर कुठलंय? अगं लक्ष्मी बघ. हे खोटं आहे का? माय ती बाहुली कुठली आणली? लक्ष्म्या बघ. आणि तुमचं मकर जरा वाकलंयच, लक्ष्म्या बघ. अख्ख्या गावात फिरतात पण लक्ष्म्या नाही बघत. ह्याचं डेकोरेशन कसं होतं, त्याचा खेळ कसा होता, आणि त्याच्या लक्ष्मी अशा, तिची मानच तिरपी होती, हातच खाली झालता, हां पिलवंडची इकडे होतं. अरे, आणि नंतर काय करतात ते, जाता जाता देवीला हळद कुंकू अर्पण करतात बघा. असं ते तिथं ठेवलेला असतो ते पंचपाळ वगैरे. मग ते आपण देवीला कुंकू वाहतो का नाही? कसं वाहता? शाबास. बरोबर. आणि निघता निघता तेच कुंकू आपण स्वतःच्या कपाळाला लावतो. कसं? बरोबर. देवीला कसं लावलं आणि स्वतःला? मग देवीला जर असं लावलं तर स्वतःला बी खोटं आहे का हे? देव कोणाचा? पावित्र्य कोणी राखायचं? राखतो का आपण? चला पुढं. पंढरपूरला गेले ना तुम्ही बाबा? पंढरपूरला दर्शन मंडपातून तुम्ही खाली उतरले की कानोपात्रेचं पहिलं मंदिर आहे, आणि तिथे एक झाड आहे. कोणतं झाड आहे ते? कानोपात्रेचं झाड आहे. जमलं. हां, ते झाडच कानोपात्रेचं. आणि ते झाडात असं साकळ्यानी बांधलंय. का बांधलंय? लोक गेले, करतेत का नाही? एवढं टकुरा घासून घासून ते खोड इतकं सॉफ्ट झालंय, रंधा मारायची गरज नाही ना, पिवपी चिटकायची गरज नाही, इतकं सॉफ्ट आणि स्मूथ झालंय. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबाऱ्यांनी चालवलेली आळंदीची भिंत अगोदर ती मातीची होती, आता ती दगडाची केली. का बरं माहिती का? आपल्याकडले लोक जायचे, पाया पडायचे, माती घ्यायचे, खिशात घालायचे, घरला यायचे. एकानं माती घेतली आणि त्याची पुडी बांधली. त्याला म्हणलं कस काय? आपलं बांधकाम चालू आहे, थोडं सिमेंटात मिक्स करू. आता माऊलीनं चालवलेल्या भिंतीची माती जर तुझ्या सिमेंटात मिक्स केली तर तुझं गाव काय गावात, असं घर काय गावात उड्या हाणणार आहे का? गावाला असा राऊंड मारीत फिरणार आहे तुझं घर? आपली अस्मिता आहे ना ती. पण ठेवतो का आपण अस्मिता? बाबा मी चातुर्मासाला होतो बोधेबाबांकडं, आणि चातुर्मासामध्ये आम्हाला कर्म ना गेलं ना तरी आम्ही मंदिरात जायचो. पर्यायच नव्हता दुसरा. तेव्हा मोबाईलही नव्हते. कर्म ना गेलं की मंदिरात. बाबांनी सांगितलेलं काही करा पण मंदिरात जा. आणि मला असं बोर झालं की मी मंदिरात जायचो. जेवढ्या वेळा दर्शन करणं होईल तेव्हा. सगळंच पाठ झालं होतं. गल्ली ना गल्ली पाठ झालती, सगळंच पाठ झालं. कारण कधी कधी असं मन अस्वस्थ व्हायचं ना. मी एके दिवशी मंदिरात गेलो आणि मंदिरात पाठ करत बी बसायचो आम्ही. आणि आम्ही असंच गेलो, ते हिंगोली साईडच्या काही महिला आल्या. म्हणलं मी खरं सांगतो या, हिंगोली साईडच्या काही महिला आल्या दर्शनाला. आणि असं महिला आपलं निघाल्या. आणि महिलांचं लय वैशिष्ट्य असते, जिला थोडंफार माहीत असते ना ती डायरेक्ट वेदांताचार्यच असते त्या दिवशी. ती डायरेक्टच असते. चंद्रभागा आणि इंद्रावणी. इंद्रावणीचं स्नान केलं की 16 पूर्ण झाला. इथून सुरुवात असते तिची. इंद्रावणी आणि 16 हे दोन शब्द फिक्सच असतात त्यांचे. ते असंच समजून सांगणार. मग असे ते निघाले महिला, आणि भोळ्या माय मावल्या आपलं बायका त्यांच्यासोबत जातात आपलं. मग असं ते एक ग्रुप आलेला होता, मस्त होता ग्रुप. म्हणते असं मस्त दर्शन बिर्शन करत निघाले. मंडपात गेले, दगडी मंडपात गेले. दगडी मंडपात गेले की असं गरुड खांबाला मिठी मारली. थोडं पुढं गेले, आणि पुढं जाता जाता त्या महिलांमध्ये एक मुख्य महिला होती.
आणि त्या मुख्य महिलेच्या हातामध्ये पेढा होता. तिनं ते पेढा असा बघितला आणि त्या पेढ्यामध्ये करपल्याला काळं काहीतरी अडकलतं, करपल्याला काळं. आणि तिनं आपलं ते काळं काढलं आणि इकडं तिकडं कुठं फेकावं म्हणून चलत चलत एका खांब्याला असं चिटकिलं. बघा आपलं असं असं चिटकिलं. आणि नेमकं चिटकीताना महागलचीनं बघितलं. तिनं गडबडीनं पेढा काढला, घेतला, चिटकिला. हे तिच्या मागचीनं बघितलं, तिनं काढला, चिटकिला. 2 दिवसानं तो निर्जीव खांब म्हणत होता, मी देव आहे का खांब आहे. बरं ते चिटकीताना बी असा आधार नाही चिटकीत. थोडं पुढे गेलो ते एका खांबावर असा नागाचं नाग कोरलेला होता, नाग. ती एक मायमावली असा पेढा घेऊन नागाच्या तोंडात असं. मी म्हणलं काकू कस काय. जिता टाकू देत नाही, जिता नाग टाकू देत नाही. आई पंढरपूरच्या मंदिरात आणि कुठल्याही मंदिरात गेलात की तिथल्या खांबाला पिढे बिडे चिटकत बसत जाऊ नका, कारण त्या खांबावर आपला इतिहास कोरलेला असतो, ती आपली अस्मिता असते, त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. मी ही गोष्ट सांगतोय. एखाद्या बँकेमध्ये कोपऱ्याला जर देवाचा फोटो ठेवलेला असला ना दादा, मला ती आवडत नाही गोष्ट. सरळ लोक पायऱ्यावर देवाचा फोटो चिटकवतात. एका बँकेत तो फोटो पाहून मी विचारलं का देवाचा फोटो लावलाय. तो म्हणला जाणारा येणारा माणूस थुकतो आणि त्या माणसानं थुकू नये म्हणून देवाचा फोटो लावलाय. त्याला म्हणलं मूर्खा, जो देवाला मानत नाही तो आल्याच्या नंतर तो थुकेल नाही याची काय गॅरंटी. माझ्या देवाचा मी हा अपमान होऊ देणार नाही. ही भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे, ही भूमिका आपल्याला जगता आली पाहिजे, ही जगता आली पाहिजे. आपल्याला आपल्या गोष्टीचं पावित्र्य कोणी राखलं पाहिजे, आपण राखलं पाहिजे. रोज सकाळी मारुतीला पाणी घालतात काही जण, रोज अशी गागर घ्यायची, हातात पंचेबा, जे हनुमान ज्ञान गुण सांगतो बत 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 पण. मारुती मला दमानं दमानं, मला बदनापूरला जायचं, तुला काय, तो इथंच आहे दिवसभर. अख्या मंदिरात पाणी. आणि त्याला जर म्हणलं ते पाणी लय झालं, हा पुजारी कशाला आहे, त्याची साफ करील. जरा आपल्या गोष्टीचं पावित्र्य आपण राखा. मी हे तुम्हाला सांगत होतो. देव सारावे परतेन, संत पुजावे आरते, देवापेक्षा संत मोठे. दादा कितीतरी उदाहरणावरून सिद्ध होईल, कितीतरी उदाहरण. प्रभू रामचंद्राच्या या मारुतीरायाचं मंदिर आहे, बरोबर आहे, मारुतीरायाचं मंदिर आहे. रामायणामध्ये कितीतरी दृष्टांत, कितीतरी उदाहरणं आली. माझ्याकडे वेळ कमी पण धावत्या वेगात बोलून जाईल. रामायणामध्ये इकडे बघा, रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचा सगळा वनवास, प्रभू रामचंद्र वनवासात गेले, सीतामाता लक्ष्मण भैया सोबत, बरोबर. आणि सीते मातेला सुवर्णकांतीच्या हरणाचा मोह झाला, प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे गेले. चारित्र्याचा विषय निघाला तेव्हा लक्ष्मण भैया ही मागे मागे गेले, राहिली फक्त सीतामाता. रावण आला, रावणानं सोंग घेतलं, रावणानं सीतामातेला उचलून रावण घेऊन गेला, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. राम समुद्र पार पाडून तिकडे गेले, बरोबर, पार करून तिकडे गेले. युद्ध सुरू झालं. बघा ऐका, धावत्या वेगात सांगतोय, युद्ध सुरू झालं. रोज रावणाच्या कुळातला कुणी ना कुणी जातोय. उद्या रावण संपणार आहे, उद्या रावणाचा अंत होणार आहे, उद्या रावणाचा अंत प्रभू रामचंद्राच्या हाताने होणार आहे. आणि आदल्या रात्री प्रभू रावणाची एक पत्नी आहे, तिचं नाव आहे मंदोदरी. मंदोदरी या शब्दाचा अर्थ होतो मंद उदरी. ती मंदोदरी, मंद म्हणजे लहान, उदर म्हणजे पोट. जिचं पोट लहान ती मंदोदरी. पोट लहान म्हणजे आकारानं नाही बरं का बाबा, पोट लहान म्हणजे जिच्या अपेक्षा लहान ना, ती मंदोदरी. रावणाची पत्नी पण तिची अपेक्षा रावणाकडे काहीच नाही, तिला मंदोदरी म्हणतात. सध्या वर्तमानामध्ये रामाकडे अशा काही इतक्या आशावादी आहेत की त्यांच्या काय आशा संपायचं नावच घेणं. मंदोदरीची कसलीच आशा नाही. ती मंदोदरी रावणाशी गप्पा मारते बरं का. ऐका, फार नाजूक संवाद आहे हा, नवरा बायकोचा संवाद आहे. आणि एक वाक्य सांगू का महाराज, नवरा बायकोचं नातं हे जगातलं सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ नातं असतं, फक्त त्याच्यातली पावित्र्यता समजली पाहिजे. जबाबदारपूर्वक बोलतो. माणूस समाजासमोर बोलू शकत नाही, माणूस घरच्यासमोर बोलू शकत नाही, माणूस पाहुण्यासमोर बोलू शकत नाही. ही गोष्ट बायकोसमोर बोलू शकतो. इतकं सुंदर नातं असतं ते. आता बायकोवर विनोद ऐकायला लय बरं वाटतंय लोकांना. ऐका बरं, बायकोवर विनोद झाला की लोक लय हसतात, पण ज्यांना बायकोच